बघूयात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलाय। तो म्हणजे राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासोबत घेण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिलाय। यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे निवडणुकीच्या वाटेतील अडथळा दूर झालेला आहे। त्यामुळे राज्यात लवकरच महापालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मुंबईहून प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत, तर नागपुरातून उदय तिमांडे आणि पुण्यातून अभिजित पोते। सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाऊयात। प्रणाली, आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा नगर परिषदा, नगरपालिका आणि एकूणच जिल्हा परिषदा निवडणुकांसंदर्भात कोर्टाने दिलेला निर्णय, त्यामुळे आता काय असेल चित्र? हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा यासाठी सुद्धा आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती। 227 वॉर्ड जे करण्यात आलेले होते, आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना 236 वॉर्ड करण्यात आले होते। त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांनी 227 वॉर्ड केले। 2017च्या निवडणुकीच्या वेळेला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती त्यांनी कायम राहावी यासाठी शासनानं घेतलेला जो निर्णय होता त्याला सुद्धा आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात होती। कालच्या निर्णयामध्ये ती याचिका सुद्धा निकालात निघालेली आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही। खरं तर यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या असं जे आदेश दिलेले होते त्यावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा अंमलबजावणी किंवा राज्य सरकारच्या वतीनं अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगानं एक कार्यक्रम आखून दिलेला होता आणि त्या कार्यक्रमानुसार 6 ऑक्टोबरपर्यंत मुंबई महानगरपालिकेला त्यांचा प्रभाग रचना ज्या आहे त्या जाहीर करायच्या आहे। खरं तर या प्रभाग रचनेमध्ये आता फारसा फरक होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे, कारण 2017ची प्रभाग रचना आणि 2017ची जी विशेषतः मुंबई महानगरपालिकेचं जर बोलायचं झालं तर तिथे ओबीसी आरक्षण हे त्या निवडणुकांमध्ये सुद्धा 27% लागू होतं आणि तसंच ते 27% आरक्षण जे आहे ते या ठिकाणी लागू झालं। परिणामी आपण जर बघितलं तर या निवडणुका ज्या आहेत त्या 2017 प्रमाणे तशाच प्रभाग रचनेचा त्याच आरक्षणाच्या नुसार होतील। परंतु तरी सुद्धा जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 6 ऑक्टोबरला प्रभाग रचना जाहीर केली जाईल। त्यानंतर त्याच्यावर हरकती सूचना मागवल्या जातील, मग आरक्षणं काढली जातील, त्यावर सुद्धा हरकती सूचना मागवल्या जातील आणि नंतर निवडणुकीची तारीख जी आहे ती जाहीर केली जाईल। एकूण जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे, एक मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे आता विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मार्गातले सगळे अडथळे हे दूर झाले आहे असं आपल्याला म्हणता येईल। बरोबर प्रणाली, अशाच लाईनवरती राहा। आपण आता नागपुरात जाऊयात उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, नागपुरातल्या कशा आहेत प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण, त्याबद्दल काय सांगाल? श्वेता, खरं तर काल जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात दिलासा जो आहे तो नागपूर आणि विदर्भाला मिळालेला, कारण विदर्भ आणि नागपूर हा ओबीसी बहुल भाग आहे। इथं मोठ्या संख्येने जे आहे ते ओबीसी नेते जे आहे ते प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे हा दिलासा जो आहे तो विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे। विदर्भामध्ये 4 प्रमुख महानगरपालिका आहेत, त्यामध्ये अमरावती असेल, नागपूर असेल, अकोला असेल, चंद्रपूर असेल, या 4 महानगरपालिकांनी या 4ही महानगरपालिकांमुळे कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जे आहे ते ओबीसी आरक्षण पूर्ववत जे आहे ते होणार आहे, कारण 2017 मध्ये या 4ही महानगरपालिकांमध्ये ओबीसीचं आरक्षण होतं। प्रामुख्याने जर नागपूरचा विचार केला तर नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 सदस्य आहेत आणि आता कालच्या या सरकारच्या निर्णयानंतर जवळपास 42 सदस्य जे आहेत ते ओबीसी मधून असणार आहे आणि नागपूर जिल्हा परिषदेमध्ये देखील जर हा निर्णय काल आला नसता तर बहुतेक ओबीसीच्या आरक्षणाचा फटका जो आहे तो इथं बसू शकला असता, कारण नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 15 सदस्य जे आहेत ते ओबीसीचे आहे। मात्र जर हा कालचा निर्णय आला नसता तर तो आकडा कमी होऊन 11 पर्यंत गेला असता। मात्र कालच्या या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता ओबीसीचं आरक्षण कायम राहणार आहे आणि त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जे आहे ते ओबीसी सदस्यांची संख्या वाढू शकते, ती 15 वरून 16 वर जाण्याची शक्यता आहे। तर नागपूर महानगरपालिकेमध्ये या निमित्तानं 42 नगरसेवक जे आहेत ते ओबीसी प्रवर्गामधून पाहता येणार आहे आणि अशाच पद्धतीचे इतरही विदर्भातल्या जे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आहे त्यामध्ये देखील ओबीसींची टक्केवारी काही महानगरपालिकांमध्ये वाढणार आहे तर काही महानगरपालिकांमध्ये कायम राहणार आहे। त्यामुळे ओबीसी समाजासाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय असणार आहे। बिलकुल। आता आपण पुण्यामध्ये जाऊयात अभिजित पोते यांच्याकडे। अभिजित, सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर पुण्यात काय वातावरण?
श्वेता, खरं तर कालचा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो महत्त्वाचा याच्यासाठी आहे की गेल्या अनेक वर्षापासून या महानगरपालिका, खरं तर पुणे महानगरपालिका 2017 नंतर निवडणूक झाली नाहीये. अनेक जण या निवडणुकीकडे लक्ष लावून होते, पण जसं तू म्हणालीस की फारसा फरक या पुणे महानगरपालिकेवर कालच्या निर्णयानंतर पडणार नाही. कारण 2017 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यात देखील पुण्याचा चारचाच प्रभाग होता. 11 मार्च 2022 मध्ये जो पुन्हा 4चा प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला तोच सुप्रीम कोर्टाने निकाल पुढे ठेवलाय आणि ओबीसी समाजाला 27% आरक्षण, म्हणजे 2017चा जर विचार केला ना तर पुणे महानगरपालिकेत 164 नगरसेवक होते, त्यामध्ये 27% म्हणजे 42 नगरसेवक हे ओबीसीचे जे आहे ते निवडले होते. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेत जवळपास 23 नव्या गावांचा समाविष्ट झाला आहे. जर ही सगळी आकडेवारी बघितली ना तर हा नगरसेवकाचा आकड्यात काही जास्ती फरक पडणार नाहीये. केवळ 164 ऐवजी 165 नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेत यंदा असतील आणि त्यानुसार 27% म्हणजे जवळपास 45 नगरसेवक हे ओबीसी समाजातून जातील. खरं तर कालचा निकाल खूप महत्त्वाचा मानला जातोय, कारण 2017 मध्ये जी प्रभाग रचना होती तीच प्रभाग रचना पुन्हा सुरू ठेवण्यात येणार आहे किंवा ओबीसी आरक्षण जे 27% ओबीसी आरक्षण या स्थानिक संस्था स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होतं तेच राहणार आहे. खरं तर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात खरं तर आलेल्या होत्या. त्या याचिका फेटाळल्यानंतर आता जी प्रभाग रचना आहे, आयुक्त जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते आता प्रभाग रचनावर काम करतील. खरं तर ऑक्टोबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापर्यंत जे पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना आहेत त्या सगळ्या प्रभाग रचना निवडणूक आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. त्या झाल्यानंतर हरकती आणि ना हरकती येतील आणि त्यानंतर म्हणजे 165 नगरसेवक निवडून जातील, त्यापैकी 44 ते 45 आधीचा जर आकडा बघितला तर 42 जे ओबीसी नगरसेवक होते आता त्या 2 नगरसेवकांची भर पडेल, म्हणजे 44 ते 45 ओबीसी नगरसेवक हे 165 नगरसेवकांपैकी पुणे महानगरपालिकेत पाहायला बिलकुल. मिळतील. अभिजित, उदय आणि प्रणाली तिघांचेही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता एक मोठी बातमी बघूयात. राष्ट्रवादी अजित पवारांच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचा एक कारनामा समोर आलाय. आमदार नसताना सुद्धा कारवरती आमदाराचा लोगो त्यांनी लावलाय. विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनाच लोगोची परवानगी आहे, मात्र उमेश पाटील यांच्या कारवरच्या लोगोची जिल्ह्याभरात चर्चा आहे. आमदार नसताना सुद्धा कारवरती लोगो लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे. उमेश पाटील हे आमदार नसताना सुद्धा त्यांनी आपल्या कारवरती आमदाराचा लोगो लावलाय आणि त्यामुळे जिल्हाभरात त्यांची चर्चा आहे या लोगोची. याच संदर्भात त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता, ते काय म्हणाले ते ऐकूयात. उमेशजी, तुमच्या कारवर आमदाराचा लोगो लावलाय. तुम्ही आमदार नाही आहात, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, तरी तुमच्या कारवर हा आमदाराचा लोगो काय करतोय? ती माझी कारच नाहीये, ती कंपनीची कार आहे का, आणि ती कार आहे ती आमदार वापरतात आणि त्यांची कार माझ्याकडे त्यांनी ज्या वेळेला माझे मित्र असल्यामुळे ते माझ्याकडे असते, म्हणून ती कारला तशा पद्धतीचा लोगो आहे. कोणते आमदार वापरतात ही कार? ते मोहोळ जे आमदार आहेत ते वापरतात कधी कधी, त्यामुळे त्यांच्याकडची माझ्या कंपनीच्या नावावरची ती गाडी आहे. माझ्या नाही ती कंपनी पण दुसरीच आहे. बरं, मात्र ही कार कुणाच्या नावावर आहे? ती सिंग्युलर मर्चंटाईन कंपनीच्या नावावर आहे. आणि त्याचा वापर तुम्ही करता? मी वापर करतो म्हणजे माझ्याकडे गाडी स्वतःची गाडीच नाहीये, मला कुठली तरी कंपनीची गाडी आहे. ती म्हणजे कुठल्या तरी कंपनीची गाडी माझ्याकडे कधीतरी असते. बरं, तुमच्याकडे तुमची स्वतःची रेग्युलर गाडी नाहीये वापराची म्हणून गाडी तुम्ही नाहीये, ती आमदाराचा लोगो असलेल्या गाडीचा वापर करताय? अहो, वापर करत नाहीये मी. माझ्याकडे ती गाडी जी आहे ती माझी नाहीच आहे. ती माझ्याकडं फक्त ती ज्या वेळेला मला कुठं जायचं असेल त्यावेळेला ती मागून घेतो मी. बरं, तुमची ही उत्तरं काही पटत नाहीये, मात्र धन्यवाद.